पक्षाचा काँग्रेस पक्षाचा ट्युशन फीस वाढीचा निषेध असो, ट्युशन फीस वाढीचा निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं सरकार हमको। नांदेड़ शहर में निजी ट्यूशन क्लासेस द्वारा वसूली जा रही कथित मनमानी और बढ़ी हुई फीस के खिलाफ कांग्रेस कार्यकर्ताओं ने जिलाधिकारी कार्यालय के समक्ष जोरदार आंदोलन किया। प्रदर्शन के दौरान कांग्रेस नेता और कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि निजी कोचिंग संस्थान अभिभावकों पर आर्थिक बोझ बढ़ा रहे हैं और फीस निर्धारण को लेकर कोई स्पष्ट व्यवस्था नहीं है। आंदोलनकारियों ने मांग की है कि शहर के सभी निजी ट्यूशन क्लासेस का जिला प्रशासन और शिक्षा विभाग के पास अनिवार्य पंजीकरण किया जाए। साथ ही शासन द्वारा निर्धारित नियमों के अनुसार ही फीस ली जाए और उसकी अधिकतम सीमा तय की जाए। कांग्रेस ने यह भी मांग की है कि प्रत्येक क्लास अपने शुल्क, नियम और भुगतान संबंधी जानकारी सार्वजनिक रूप से प्रदर्शित करे तथा फीस की रसीद देना अनिवार्य किया जाए। आंदोलनकारियों का कहना है कि इससे शिक्षा क्षेत्र में पारदर्शिता बढ़ेगी और अभिभावकों को राहत मिलेगी। जिल्ह्याचे माझी मागणी आहे, जे ट्यूशन आहेत नांदेडमध्ये भरपूर, तर प्रत्येक ट्यूशनमध्ये लिमिटेशन नाही आहे। 50-50 हजार फीस आहे, 40,000 रुपये फीस आहे। जर एखाद्यांना जर कामगार लोकांना जर 13-14 हजार फीस त्यांना पेमेंट असेल तर त्या पेमेंटवर त्यांनी कसं भागवणार? घर चालवणार का, सिलेंडर मागवणार का, त्यांचं वैयक्तिक खर्च करणार, काय करणार आहेत? आणि ट्यूशनची फीस नाही झेपणार त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटनी नियम लावले पाहिजे, त्यांना काहीतरी सवलत दिल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटकडून त्यांना मान्यता द्यायला पाहिजे। त्यांनी एवढं लिमिटेशन आहे, एवढी फीस आहे, एवढी आणि त्यांच्या पावत्या त्यांनी द्यायला पाहिजे। या प्रत्येक जेवढं ट्यूशनवाल्यांचं नाव आहे तिथं तेवढे विद्यार्थी आहेत, कारण प्रत्येकाला फीस नाही झेपणार, प्रत्येकांना नाही झेपू शकत। त्याबद्दल हे निवेदन होतं। नांदेडमध्ये जे काही शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे ट्यूशनच्या माध्यमातून, आम्हा फीस इथं उकळले जात आहे। इथं इथला जो विद्यार्थी आहे त्यांचे पालक सर्रास हे काही कष्टकरी शेतकरी आणि दुर्गम भागातून येत असतात, परंतु त्यांच्या हाताला काम नाही। मग हाताला काम नसताना पैसा कुठून आणायचा आणि यांच्या घशामध्ये कसे पैसे भरायचे? आणि या देशामध्ये आणि प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकर या सर्वांनी शिक्षणासाठी जे काही खस्ता घातल्या आणि शिक्षण या सर्वांना मिळालं पाहिजे, मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी देखील तरतुदी केल्या आहेत। कलम 21 मध्ये सुद्धा आहेत आणि राज्य शासनाच्या कलम 45 मध्ये देखील आहेत। तरी देखील या ठिकाणी शिक्षणाचं वाढतं बाजारीकरण होत आहे। त्याच्यामुळे बाजारीकरणामुळे बहुजनांची लेकरांचा हद्दपारी या शिक्षणातून होत आहे।